नमस्कार मित्रांनो, आपली शेती डिजिटल शेती या यूट्यूब चॅनल तुमचे स्वागत आहे। आज सोमवार 25 मार्च 2024। आज आपण महाराष्ट्रातील हवामान विभागाचा अंदाज घेणार आहोत। तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या। आपण दररोज या चॅनलवरती महाराष्ट्रातील हवामानाचा अंदाज देत असतो। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, आजचा जर हवामानाचा अंदाज बघायचा झालं तर आज उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबार, जळगाव जिल्ह्यामध्ये काही प्रमाणात ढगाळ वातावरण आहे। मालेगाव जिल्ह्यामध्ये सुद्धा दुपारून ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। सोबतच जर आपण पाहायला गेलं तर विदर्भातील अमरावती या भागामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण दिसत आहे। अकोला जिल्ह्याच्या काही भागामध्ये सुद्धा ढगाळ वातावरण राहण्याची शक्यता आज आहे। भंडारा, गोंदिया जिल्ह्यामध्ये सुद्धा आपण जर पाहत असाल तर ढगाळ वातावरण आहे। नांदेड, वाघाला या भागामध्ये सुद्धा आणि चंद्रपूरमध्ये सुद्धा काही प्रमाणात विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे आपल्याला दिसत आहे। सोबत जर आपण पाहायला गेलं तर बीड जिल्ह्याच्या काही भागामध्ये विखुरलेल्या स्वरूपाचे ढगाळ वातावरण हे दिसत आहे। पावसाची शक्यता फार कमी आहे, फक्त ढगाळ वातावरण असणार आहे। लातूर जिल्ह्यामध्ये सुद्धा काही प्रमाणात ढगाळ वातावरणाची शक्यता हवामान विभागाने दिलेली आहे। त्यामध्ये जर आपण पाहत असाल तर लातूर ग्रामीणमध्ये थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण आहे। इकडे पश्चिम महाराष्ट्रातील जर आपण बघायला गेलो तर सातारा जिल्ह्यामध्ये आपल्याला ढगाळ वातावरण हे दिसत आहे। पुणे जिल्ह्यामध्ये सुद्धा थोड्याफार प्रमाणात ढगाळ वातावरण दिसत आहे। महाराष्ट्रामध्ये मित्रांनो पाऊस पडण्याची शक्यता फार कमी आहे, फक्त थोडाफार प्रमाणात ढगाळ वातावरण असेल। अधिक माहितीसाठी आपल्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून नवीन अपडेट तुमच्यापर्यंत पोहोचतील। धन्यवाद।